Namaskar, Vidyarthi Mitra ho. Welcome in Samruddhi Pathshala. I am YK sir. Today we start the new subject, Mathematics Part 2 of the 12th standard. There is topic similarity. This is the first topic of the Mathematics Part 2. And this is the video number first of the Mathematics Part 2. In this video we will learn area ratio property of the two triangles. And we will start the practice with 1.1. समृद्धी पाठशाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी वाळके सर. आपण गणित भाग 2 या नवीन विषयाची आपण आज सुरुवात करतोय 10वीच्या वर्गाची. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिमिलॅरिटी जे समरूपता नावाचे एक पहिलं प्रकरण आहे त्याची आज आपण सुरुवात करतोय. आणि हा त्यातील पहिला व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे सराव संच 1.1 आणि ह्या सराव संचासाठी लागणारे जे प्रॉपर्टीज आहे गुणधर्म आहेत त्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म अशा गुणधर्मांचा प्रथमतः आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 मधील काही गणिते आपण उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर आपण गुणधर्मापासून त्याची काय करू सुरुवात करू. प्रथमतः सिमिलॅरिटी. व्हॉट इज मीन बाय द सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजेच काय हे प्रथमतः तुमच्या काय आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे. म्हणून येथे एक डायग्राम मी प्रेझेंट करतो तुम्हाला. दिस इज द ट्रायंगल ABC असा एक त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक त्रिकोण तुम्हाला काढतो मी इथं दिसतोय का बघा तुम्हाला. हा एक दुसरा त्रिकोण आहे. तुम्हाला असे किती त्रिकोण झाले तुम्हाला इथं 2 त्रिकोण झाले. इथं PQR. Here 2 triangles are here. इथं 2 त्रिकोण आहेत. सो त्रिकोण ABC and त्रिकोण ट्रायंगल PQR. These are 2 triangles. इथं तुम्हाला 2 त्रिकोण आहेत. त्रिकोण क्रमांक 1 आणि त्रिकोण क्रमांक 2. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता हे दोन्ही त्रिकोण दिसण्यासाठी तुम्हाला दिसायला काय दिसतात समान दिसतात. काय दिसतात दिसण्यासाठी तुम्हाला समान आहे. बरोबर आहे. मग त्यांचं माप बघितलं. माप म्हणजेच काय बाजूंची माप जर बघितली बाजूंची मापे जर बघितली तर तुम्हाला फरक येतो. मात्र कोणाची माप कदाचित सेम असते. दिसाय जरी सेम असले समान असले तरी ते त्रिकोण काय नाहीत एकरूप नाहीत. काय नाहीत हे म्हणजे असं लिहू शकतो आपण त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे काय नाहीत एकरूप नाहीत. मग एकरूप नाहीत दिसायला समान आहेत पण माप त्यांची डिफरंट आहेत. असं जर असतील जशा प्रकारे तुम्ही एक स्वतः व्यक्ती असता. तुम्ही एक स्वतः का व्यक्ती असता आणि तुमचा काढलेला फोटो जो असतो बरोबर आहे. मग तुमचं जे माप आहे तेवढं तुमच्या फोटोचं नसतं. मग तर तुमचा फोटो आणि तुम्ही एकसारखे असता. यू अँड युअर फोटो दे आर नॉट कॉन्ग्रंट. ते काय नाहीत कॉन्ग्रंट नाहीत. कॉन्ग्रंट साठी शब्द का वापरतो आपण एकरूप असं चिन्ह वापरतो. ते कॉन्ग्रंट नाहीत मात्र ते सिमिलर आहेत. ते काय आहेत सिमिलर आहेत समान आहेत. बरोबर आहे. जसं हे 2 त्रिकोण हे एकरूप नाहीत. काय नाहीत एकरूप. एकरूप साठी तुम्हाला काय अट लागते बाजूंची पण माप कशा लागतात समान असावे लागतात. आणि अँगल कोणाची माप तुम्हाला कशी लागतात म्हणजे त्रिकोणाची बाजूंची म्हणजे समजा बाजू विचार घेतली ही तर याचं माप तुम्हाला समान असावं लागतं. BC आणि QR यांची माप तुम्हाला समान असावं लागतात. आणि AC आणि PQR या तिन्ही बाजूंची माप कशा असतील समान असतील. म्हणजेच आपण असं लिहू शकतो बाजू कोण AB
एकरूप बाजू ए बी तिकडल्या त्रिकोणातली बाजू कोणती घेतली आपण, PQ. हे समान आहेत म्हणजे एकरूप झाले. लांबींची समान असते त्याला ते एकरूप असतात. ओके. तसं आपण BC बाजू विचारात घेतली तर बाजू BC एकरूप बाजू कोण, QR. या त्रिकोणातली BC आणि या त्रिकोणातल्या QR बरोबर काय आहेत, समान लांबीचे आहेत म्हणजे एकरूप मानू शकतो. तसं बाजू AC एकरूप बाजू त्या त्रिकोणातली PR. म्हणजे तिन्ही बाजू इथं कसं आहेत, समान लांबीचे आहेत म्हणजे एकरूप आहेत. त्यालाच आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. म्हणजे लेंथ ऑफ 3 साइड and length of other trigon sides are equal or congruent. So these are two triangles R and therefore हे दोन त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR म्हणू शकतो. मात्र आपल्याला इथे या प्रकरणामध्ये एकरूप याबद्दल चर्चा नाही करायची तर काय समरूप बद्दल करायचं. म्हणजे एकरूपता ही कंडिशन कुठं, एकरूपता कॉन्ग्रुएंट ही कंडिशन वेअर द साइड्स ऑफ त्या ट्रायंगलच्या साइडची लेंथ का असेल, समान असेल, कॉन्ग्रुएंट असेल बाजू, तर आपण एकरूपतेच्या गोष्टी आपण चर्चा करू शकतो. मात्र ही जी कंडिशन आहे, एकरूपतेची जी कंडिशन आहे, कॉन्ग्रुएंट ची जी कंडिशन आहे ती या त्रिकोणाच्या बाबतीत आपण मांडू शकत नाही. ते कॉन्ग्रुएंट असं म्हणू शकत नाही. But these two triangles are ABC similar triangle PQR म्हणू शकतो. आता समजलं सिमिलॅरिटी म्हणजेच काय, दिसण्यासाठी. जशा प्रकारे तुम्ही जर वर्तुळाची काही आकृती काढायचा प्रयत्न केला, म्हणजे हे समजा सर्कल आहे आणि दुसरं एक सर्कल तुम्ही काढला तर ही दोन सर्कल कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर आहे. मात्र याची रेडियस आणि याची रेडियस डिफरंट आहे. याची रेडियस R1 आणि याची रेडियस R2. या त्रिकोणाची त्रिज्या आणि या त्रिकोणाची त्रिज्या समान नाहीत, मग तर ते दिसायसारखे एकसारखे आहेत. And so these two circle are similar. आणि म्हणून हे दोन वर्तुळे ही समरूप वर्तुळे आहेत. जसं तुम्ही ह्या आकृतीच्या बाबतीत म्हणू शकता. तसंच जर एखाद्या चौकोनाच्या बाबतीत विचारात घेतला, म्हणजे क्वाड्रिलॅटरलच्या बाबतीत विचार घेतला, तर समजा तुम्ही हा एक चौकोन घेतला असाल, बरोबर आहे, आणि दुसरा एक चौकोन तुम्ही आता इथं घेतला, बरोबर आहे. तर ह्या दोन चौकोनाच्या बाबतीत हे दोन चौकोन का आहेत, तिथं सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट नाही आहेत. हे एकरूप आहे, समरूप आहेत. म्हणजे त्रिकोण चौकोन क्रमांक 1 आणि चौकोन क्रमांक 2 ही समरूप आहेत, एकरूप नाही. म्हणजे these are सिमिलर, ते दिसायला समान आहेत. these are similars, बरोबर आहे. म्हणजे ही एकरूप नसून काय आहेत, समरूप आहे. काय समरूप. आणि अशा समरूप आकृतीच्या बाबतीत, त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला काय करायचे, गुणधर्म इथं तपासायचे आहेत. चला, माझ्या मते सिमिलॅरिटी, समरूपता ही संकल्पना तुमच्या दृष्टीने काय झालेली आहे समजली असं मी गृहीत धरतो. आणि आपण प्रॉपर्टीला सुरुवात करू. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये in your textbooks they are given some properties is related to the two triangle. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये त्रिकोणाच्या संदर्भात काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. जसा हा एक त्रिकोण तुम्ही विचारात घेतला, तसं दुसरा एक तुम्ही त्रिकोण विचारात घेतला, तर हे दोन्ही त्रिकोण तुमच्या दृष्टीनं
सिमिलर आहेत, समरूप आहेत, मात्र ते एकरूप नाहीत, कॉन्ग्रुएंट नाहीत. ही डोक्यात विषय घ्या. म्हणजे आपण या प्रॉपर्टी शिकतोय. प्रॉपर्टीची सुरुवात करतो आपण. प्रॉपर्टीज, कुठल्या प्रॉपर्टी म्हणू आपण यांना? रेशो ऑफ एरिया टू ट्रायंगल. काय? रेशो ऑफ एरिया, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. काय? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म अशी संकल्पना येतात बघतोय आपण. काय? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणधर्म आपल्याला इथं पाहायचे. सो अशा दोन त्रिकोणांच्या बाबतीत की जे सिमिलर आहेत, समरूप आहेत, अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या बाबतीतचा पहिला गुणधर्म, द फर्स्ट एरिया प्रॉपर्टी. पहिली एरिया प्रॉपर्टी बघायची आहे आपल्याला, की जिथं पाया आणि उंची यांचा काय संदर्भ दिलेला नाही, जस्ट टू ट्रायंगल दिलेले आहेत. जस्ट टू ट्रायंगल दिलेले आहेत. समजा कन्सिडर दिस इज द ट्रायंगल नंबर फर्स्ट. आपण गृहीत धरू हा त्रिकोण आपल्याला पहिला दिलेला आहे आणि दुसरा त्रिकोण आहे PQR असा त्रिकोण दिलेला आहे. आणि या त्रिकोणामध्ये तुम्हाला या त्रिकोणाची काय दिलेली आहे? एक उंची दिलेली आहे. काय दिलेली आहे? उंची. ती तुम्हाला ही उंची परपेंडिक्युलर, ही नेहमी उंची असते. तसं इथे या त्रिकोणाची काय दिली आहे? तुम्हाला उंची दिली आहे. ओके. आणि अशा उंची इथं दिलेली आहे आणि त्याला आपण इथं ह्याला H1 म्हणू, ही त्रिकोणाची पहिली उंची, आणि ही H2 या त्रिकोणाची दुसरी उंची. म्हणजेच पहिली प्रॉपर्टी आहे की दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. हिअर गिवन टू ट्रायंगल अँड हाईट अँड बेस आर गिवन. सो बेस तुमचा हा इथं दिलेला आहे B1 आणि हा इथं बेस कोण आहे? B2 म्हणजे पाया. H म्हणजे कोण घ्यायचे तुम्हाला? हाईट. हाईट्स घ्यायचे आणि B इक्वल टू काय घ्यायचं? बेस. म्हणजे इथं उंची घ्यायची आहे, आकृतीत बघा, आणि हा काय घ्यायचा आहे? पाया असं गृहीत धरायचं आहे. आणि पाया आणि उंची यांच्या संदर्भाचा पहिला गुणधर्म आपल्याला इथं शिकायचा आहे. ओके. सो मग या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर मांडू. म्हणजे क्षेत्रफळांचे आपल्याला जर गुणधर्म मापायचं असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर मांडायचा प्रयत्न करा. गुणोत्तर म्हणजेच काय? A आणि B, A/B असं म्हणतो, और A/B असं आपण म्हणतो. AB किंवा H/B म्हणजे दोन घटक असतील तर त्यांची गुणोत्तर मांडणी A/B किंवा A/B असं मांडू शकतो. जसं A हा इथं पहिला त्रिकोण आहे, B हा इथं कोण आहे? दुसरा त्रिकोण आहे. असं क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांच्या संदर्भाचा गुणधर्म आपण पाहतोय, म्हणून त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मांडावं लागेल. सो राईट हिअर ट्रायंगलचा एरिया मांडावं लागेल. काय मांडावं लागेल? एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल विच पहिला ट्रायंगल फर्स्ट ABC. आकृतीत बघा. ए म्हणजे एरिया, क्षेत्रफळ, आणि त्या त्रिकोणाचं नाव. कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे? त्रिकोण ABCचं. आणि भागिले म्हणजे A/B असं मांडलं होतं ना, म्हणून मी काय करतो त्या पद्धतीने मांडतो. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसरा त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे A म्हणजे क्षेत्रफळ एरिया अपॉन ट्रायंगल, तिकडला दुसरा PQR, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मानलं. मग A म्हणजे एरिया, A म्हणजे एरिया. मग पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल? सिंपल फॉर्म्युला काय त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा? तर हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे.
तसं म्हणजे B1 आणि H1. तसं इथं हाफ इंटू बेस B2 इंटू हाईट H2 म्हणजेच काय, बेस पहिल्या त्रिकोणाची आणि दुसऱ्या त्रिकोणाची. म्हणून मराठीत आपण त्याला काय लिहिणार, 1/2 पाया गुणिले उंची भागिले 1/2. आता पाया 1 आणि उंची 1, तसे इथं पाया गुणिले उंची, इथं पाया 2 आणि उंची 2. ओके, चला आता किमती भरू आपण. 1/2 आहे तसं राहतील. बेस आहे ना, बेस इथं कोण आहे, BC आहे. बेस कोण आहे, BC आहे. इंटू पाया कोण आहे, इथं मी चला आता मी इथं काय करतो, कलर बदलतो. इथं काय घेतो, M हे नाव घेतो आणि इथं काय करतो, N. बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय होतं, इथं पाया BC झाला, हा या त्रिकोणाचा पाया झाला BC. ओके, तर उंची ही पायापासून डोक्यापर्यंत अंतर, त्याला उंची म्हणतो. मग उंची काय होते, AM होते. बरोबर आहे. चला जाऊ पुढे आता. तसंच त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 आहे तसं राहतील गुणिले त्या त्रिकोणाचा पाया कोण आहे, हा QR आहे, तो QR लिहा, QR इंटू हाईट काय म्हणते जी, PN म्हणते, हाईट ही म्हणते ना PN, सो PN. ओके, समजलं. चला आता याची मला काय गरज नाही, पुढे जाऊ. बरोबर चिन्ह. आता 1/2 आहे तसं लिहितो मी. पाया याचा कोण आहे, BC आहे आणि BC कोण आहे, B1 आहे, इंटू AM आकृतीत बघा H1 आहे ना, H1, म्हणून मी ते H1 लिहितो. ओके, आपण 1/2 आहे तसं, हाफ आहे तसं. व्हॉट इज द हाईट, बेस, याचा बेस काय म्हणतो, पाया QR म्हणतो. सो राईट हिअर B2 म्हणलाय आपण. आणि हाईट उंची काय म्हणते, जी उंची ही उंची म्हणते H2. 1/2 भाग जातो, निघून गेलं. व्हॉट इज द रिमेन, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. ही कुठलं आहे, फर्स्ट प्रॉपर्टी आहे. समजा दोन त्रिकोणाचं काय मांडलं असेल, क्षेत्रफळ मांडलं असेल, क्षेत्रफळ दिलं असेल, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, द एरिया रेशो ऑफ द टू ट्रायंगल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसं मिळतं, त्यांच्याच पाया गुणिले उंची यांच्या गुणोत्तर इतकं असतं. दिस इज द फर्स्ट एरिया प्रॉपर्टी. ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची पहिली एरिया प्रॉपर्टी आहे. इफ जर दोन त्रिकोण दिले असतील तर, जसा हा त्रिकोण क्रमांक 1 आणि ट्रायंगल नंबर 2 असे दोन त्रिकोण दिले असेल आणि पाया उंची दिली असेल, तर सिंपल मध्ये तुम्ही काय मांडू शकता, एरिया टू ट्रायंगल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पहिला मांडा. इकडे जसं मांडलेलं आहे, बरोबर आहे, तसं इथं मांडलेलं आहे. अशा जर दोन त्रिकोण दिले असतील आणि त्यांच्या पायाने उंची दिली असेल, तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मांडा, जसं इथं मांडलं गेलेलं आहे ना, याचं छेद याचं मांडलं गेलेलं आहे. असं असेल तर मग त्याच्या पुढे बरोबर चिन्ह करून पाया गुणले उंची छेद पाया गुणली उंची, याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं पहिला गुणधर्म म्हणतो. This is the first property, area property of the triangle. If the two triangles are given and base and height are given, then area of two triangle is equal to area ratio of the two triangle is equal to if base into height proportion. म्हणजे त्यांच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणधर्मांचे इतका असतो. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी झाली. नाउ टर्न टू द सेकंड प्रॉपर्टीज. आपण दुसऱ्या एका प्रॉपर्टीकडे जाऊ. बरोबर आहे. समजा आपल्याला आणखीन दोन त्रिकोण दिले असतील,
समजा असे तुम्हाला हा एक त्रिकोण दिला असेल, गृहीत धरा मी वेगवेगळे त्रिकोण काढतो, तुम्ही कुठलाही त्रिकोण घ्या, काय फरक पडत नाही, बरोबर आहे. तसं हा इथं तुम्हाला दुसरा त्रिकोण दिलेला आहे. असे किती दिले तुम्हाला? 2 त्रिकोण दिलेले आहे. ट्रायंगल नंबर फर्स्ट, द नेम ए बी सी अँड पी क्यू आर असे 2 त्रिकोण तुम्हाला दिलेले आहेत. किती त्रिकोण दिलेले आहेत? 2 त्रिकोण तुम्हाला दिलेले आहेत. किती? 2 त्रिकोण दिलेले आहेत. आणि सर्वसाधारण त्यांचा पाया बघा बघा हा त्यांचा पाया कसा दिलाय तुम्हाला? समान दिलेला आहे. बघा 2 त्रिकोण घेतलेत मी आणि या 2 त्रिकोणामध्ये मी काय केलं तर त्या दोन्ही त्रिकोणाचा पाया मी काय घेतला? समान घेतला. पाया काय घेतला मी? समान घेतला. बघा इथे मी कंडिशन बदलली. काय कंडिशन बदलली? तर इन अ ट्रायंगल हा इथं 90 गृहीत धरू, इथं 90 गृहीत धरू, ही त्याची H1 म्हणू, या त्रिकोणाची H2 म्हणू, हा त्याचा B1 म्हणू आणि इथं त्याचा B2 म्हणू. जे हाईट उंची बरोबर आहे. हा काय झाला? पाया, बरोबर आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे B1 म्हणजे पाया, H1 म्हणजे H1 पहिल्या त्रिकोणाचा, H2 दुसऱ्या त्रिकोणाचा, B म्हणजे पाया बेस, H म्हणजे हाईट उंची. मात्र इथं B1 मात्र इथं काय म्हणलंय? BC इक्वल टू QR म्हटलंय. BC इक्वल टू QR हे काय आहे? पाया आहे. हा काय आहे? पाया आहे. म्हणजे B1 इक्वल टू B2 म्हटलंय. म्हणजे या दोन्ही त्रिकोणाचा पाया काय आहे? समान आहे. द बेस ऑफ द 2 ट्रायंगल्स आर इक्वल. मग अशा वेळी त्या 2 त्रिकोणाचा एरिया रेशो काय असेल? इफ the base of the 2 triangle are equal, then the area ratio of the 2 triangle is. मग अशा वेळी काय कंडिशन असेल? तर इथं लिहू आपण. सो प्रॉपर्टी नंबर सेकंड, इफ area of triangle ABC upon area of triangle PQR, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर तुम्हाला माहित आहे 1/2 पाया गुणिले उंची. आता इंग्रजीमध्ये तुम्ही लिहा ते बेस इंटू हाईट. काय? बेस इंटू हाईट असं लिहा. प्रत्येक वेळेला नको, तुम्हाला तेवढंच कॉमन सेन्स आहे, समजून घ्या माझ्या मते. आणि इथं सुद्धा काय होईल? पाया गुणिले उंची हे गृहीत धरा, पाया इंटू बेस. हा फॉर्म्युला माहित आहे. ओके चला 1/2 आहे तसं. पाया पहिल्या त्रिकोणामध्ये पाया कोण आहे? बेस BC आहे. सो राईट हिअर BC. पाया BC आहे, बेस BC आहे, इंटू हाईट काय? इथं उंची काय म्हणते? AB म्हणते. सो राईट हिअर AB असं लिहा. ओके आपण हाफ इंटू पाया, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. दुसरा त्रिकोणाचा पाया बेस काय आहे? QR आहे. सो राईट हिअर QR इंटू हाईट उंची काय म्हणते आपल्या इथं? PQ म्हणते. ओके राईट हिअर PQ लिहा. चला भरल्या. मग आता या ठिकाणी BC बरोबर कोण दिले तुम्हाला? QR दिले ना. म्हणजे ह्या त्रिकोणाचा पाया आणि ह्या त्रिकोणाचा पाया तुम्हाला काय दिलाय? समान दिलेला आहे. आणि समान दिल्यामुळे BC बरोबर QR. म्हणून या ठिकाणी हा आणि हा पार्ट काय होतो? निघून जातो. BC आणि QR काय होईल? निघून जाईल, कारण हे दिले. म्हणून कोण राहिलं? फक्त AB अपॉन PQ. मग AB कोण आहे? H1 आहे. आणि PQ कोण आहे? H2 आहे. AB is the height of the first triangle आणि H2 is the height of second triangle. आहे ना इथे? म्हणजे तुम्हाला काय मिळालं? एरिया रेशो. दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय मिळालं?
ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय मिळालं? त्याच त्रिकोणांच्या काय उंचींच्या गुणोत्तर इतकं मिळालं. मगाशी काय होतं? पाय गुणिले उंची होतं. मात्र इथं दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर, या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे समजलं ना आता? हे छेद हे असं मानलं की काय म्हणतात? गुणोत्तर म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे रेशो ऑफ द टू ट्रायंगल, एरिया रेशो ऑफ द टू ट्रायंगल, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे पुन्हा एक त्यांच्याच गुणोत्तर हे त्यांच्याच बरोबर त्यांच्याच हाईट अपॉन H1 अपॉन H2 म्हणजे त्याच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मानता येतं आहे ना. म्हणजे काय गुणधर्म म्हणू शकतो? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्याच संगत उंचींच्या गुणोत्तर इतके असते. कधी? इफ द बेस आर इक्वल. पाया का असेल? पाया हा समान असेल. पाया का असेल? समान असेल. तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तर इतके मांडा. पाया समान असेल तर उंचींच्या गुणोत्तर इतके मांडा. हा तुमचा काय झाला? सेकंड प्रॉपर्टी झाली. काय झाली? सेकंड प्रॉपर्टीज. नाऊ थर्ड प्रॉपर्टीज. कुठे बघू आपण? थर्ड प्रॉपर्टीज. त्यासाठी परत मला काय काय घ्यावं लागतील? इथं दोन त्रिकोण घ्यावं लागतील. ओके, चला मी दोन त्रिकोण घेतो इथं. ओके, नको जरा आकृती बदलून घेतो. ओके, हा त्रिकोण इथं घेतला आणि दुसरा त्रिकोण घेतला मी. सर्वसाधारण हाईट मला समान घ्यावं लागेल. हाईट काय घ्यावं लागेल? समान घ्यावं लागेल. बरोबर आहे. बघा आता इथं डायग्राम मध्ये बघू आपण. हाईट काढू आपण त्यांची. पहिला ही हाईट, ही काय झाली? हाईट. सॉरी, अजून काढायचं मी हाईट. ही त्यांची हाईट. ओके, ही त्याची हाईट. ओके, हा इथं 90 अंशाचा कोन. असं होतं बघा थोडस. चला, ही त्याची इथं 90 डिग्री आणि हा इथं 90 डिग्री. ट्रायंगलचं नाव घेऊ आपण. APC हे नाव घेऊ आणि या ठिकाणी PQR हे नाव घेऊ आणि या ठिकाणी M आणि N नाव घेऊ. इथं AM बरोबर AN आहे. म्हणजेच कोण? H1 आणि हे H2. म्हणजेच H1 इक्वल टू H2 आहे. या ठिकाणी उंची काय घेतली आपण? समान घेतली आपण. मग अशी पाया समान घेतला होता. इथं हाईट आर इक्वल. हाईट आर इक्वल उंची काय घेतल्या आपण? समान घेतल्या. आणि जर उंची समान असेल तर हाईट काय असेल? समान असेल तर दोन त्रिकोणाचे इफ हाईट आर इक्वल उंची समान असेल तर, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण ABC, एरिया ऑफ ABC अपॉन एरिया ऑफ PQR या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ए म्हणजे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचं आणि क्षेत्रफळ दुसऱ्या त्रिकोणाचं यांचं गुणोत्तर मानलं. हे गुणोत्तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 1/2 पाया गुणिले उंची. बरोबर आहे. आपण 1/2 पाया गुणिले उंची माहित आहे. तर या त्रिकोणात 1/2 आहे. पाया कोण आहे? पहिल्या त्रिकोणाचा आहे ना. तर त्याचं नाव लिहा. म्हणजेच कोण?
BC गुणुले उंची काय म्हणते AM. सो AM लिहिली. बेस आणि हाईट लिहिली आपण पहिल्या त्रिकोणाची. त्या त्रिकोणाचा पाया आणि उंची लिहिली आपण. चला तसंच 1/2 त्या त्रिकोणाच्या पाया आणि उंची आकृतीत बघा कुठं आहे. बरोबर आहे. हा त्याचा पाया येतो. बरोबर आहे. म्हणजेच पाया कोण QR बेस आणि हाईट उंची काय म्हणते ही आहे जी पायाला लंब असते ती उंची म्हणजेच कोण PN. कोण PN. PN इथं AN झाले बघा. इथं PN पाहिजे. ओके PN. बट AM इक्वल टू PN. पाया उंची काय दिल्या समान दिल्या म्हणजे इथे हे समान आहे. 1/1 निघून जातील. तसं AM आणि PN सुद्धा काय होईल निघून जाईल आणि शेवटी तर राहील कोण फक्त BC अपॉन QR. BC हा त्रिकोणाचा पाया आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी QR हा याचा पाया आहे. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण B1 अपॉन B2. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ हे पुन्हा काय मिळालं त्रिकोण PQR म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तर इतकं असतो. द area ratio of the two triangle is equal to the corresponding base. जर दोन त्रिकोणाचं क्षेत्र ही कधी हाईट आर इक्वल जर हाईट समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तर इतकं असतो. असा हा थर्ड प्रॉपर्टी झाली आपली. किती प्रॉपर्टीज झाल्या 3 प्रॉपर्टीज झाल्या आपल्या. जर उंची समान असेल तर पाया समान असेल तर बरोबर आहे आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ नुसतं क्षेत्रफळ दिलं असेल तर अशा प्रमाणे आपण इथं गुणधर्म पाहिले. काय पाहिले गुणधर्म. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या त्रिकोणाच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणोत्तरावेळी असते. समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ संगत पाया प्रमाणात असतात. समान त्रिकोणाचे क्षेत्रफळ संगत उंचीच्या प्रमाणात असतं. असं तुम्हाला काहीतरी दिले पेज नंबर 5 वर. ओके चला आपण थोडंसं प्रॅक्टिस सेट 1.1 ची इथं सुरुवात करू. कारण का व्हिडिओ 30 झाले ते 32 मिनिटं झालेले आहेत. डोसक्यावरनं जाय नको भरपूर घेऊन. ओके त्यासाठी एक एक्झाम्पल मी इथं घेतो. बरोबर आहे. एक सिंपल एक्झाम्पल अतिशय साधा एक्झाम्पल घेतो. बरोबर आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं बरोबर आहे. किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये काय एखादं गणित सोडून दिले का. ओके दिलेलं आहे इथं पहिलं इथं दिलेलं आहे. त्यासाठी मला इथं आकृती काढावं लागेल एक. चला एक एक्झाम्पल घेतो इथं मी. तुम्हाला इथे एक आकृती अशी दिलेली आहे. ओके त्याचबरोबर इथं हाईट एक तुम्हाला दिलेली आहे. काय दिलेले आहे हाईट दिलेली आहे. तर इथे तुम्हाला असं हाईट इथं तुम्हाला उंची दिलेली आहे. हाईट उंची दिलेली आहे. बरोबर आहे. आणि इथं तुम्हाला असा त्यावरती एक त्रिकोण काढलेला आहे दिलेला आहे. कुठं ते ओके चला इथं तुम्हाला एक त्रिकोण असा काढलेला आहे आणि असा एक त्रिकोण तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके हा एक त्रिकोण दिलेला आहे. दुसरा एक त्रिकोण तुम्हाला दिला आहे. इथून इथं दिलेला आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर असा तुम्हाला इथे एक त्रिकोण दिला. ओके त्यानंतर जी हाईट काढावं लागेल आपल्याला मग तसा दिला असेल तर तिची हाईट होईल ही अशी. मी कलर नंतर दाखवीन. फक्त मी डायग्राम इथं काढतोय आकृती काढतोय फक्त मी. ओके चला आता पुढे जाऊ. चला अशी तुम्हाला आकृती दिलेली आहे. त्रिकोण ABC असं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला D हे नाव दिले आणि या ठिकाणी F हे दिलेले आहे. आणि या ठिकाणी हे तुमच्या इथं काय दिलेले आहे या ठिकाणी याची उंची दिलेली आहे. काय दिल्या उंची दिलेली आहे.
त्याला उंची जरा वेगळ्या रंगाने काढतो म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके, इथं तुम्हाला ही काय दिल्या, उंची दिलेली आहे. तसं ही सुद्धा इथं काय दिल्या, हाईट दिलेली आहे. ब्ल्यू रंगाची तुम्ही हाईट गृहीत करा. आता उंची आहे याचा अर्थ हाईट आहे इथं 90 डिग्री आहे, हाईट आहे इथे 90 डिग्री. हा बेस झाला आणि हाईट झाली आणि ते एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात, 90 असतात असं दिलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला आकृतीला शेजारी दिलेले आहे AE परपेंडिक्युलर टू BC असं दिलेलं आहे. हे ह्याला लंब आहे असं दिलेलं आहे. त्याचबरोबर DF परपेंडिक्युलर टू BC असं तुम्हाला दिले आहे. म्हणजे ही याला लंब आहे आकृती सांगितल्याप्रमाणे. त्याचबरोबर AE बरोबर 4 सेंटीमीटर आणि DF बरोबर 6 सेंटीमीटर. AE कुठं आहे बघा, AE म्हणजे याचा अर्थ इथं ए नाव द्यावं लागेल. E आणि इथं काय आहे F. हे किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे लहान ABC त्रिकोणाची उंची हाईट तुम्हाला 4 सेंटीमीटर दिल्या आणि ही इथं किती दिल्या, 6 सेंटीमीटर दिल्या. बरोबर आहे. तर ह्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा सांगितले. काय काढा सांगितले, क्षेत्रफळ काढा सांगितलेले आहे. मग प्रथमतः काय बघा की सॉरी थोडस बघा इथं करेक्शन करावं लागेल आहे ना. ही उंची आहे ना ती घ्यावं लागेल. तर उंची कॅन्सल करतो बाळाने ही उंची. तर ती उंची तुम्हाला कुठून दिली, इथून उंची इथं हा त्रिकोण दिलेला आहे. ओके, चला मी त्याच कलर काढतो, याला कलर घेतो, जरा वेट करा. ओके, इथून ही इथं आहे त्रिकोण. काय दिलंय, त्रिकोण हा इथं दिलेला आहे. तर हा इथं दिलेला आहे. बरोबर आहे, एवढंच करेक्शन आहे. ओके, चला मी करेक्ट केलं. आता बघा थोडस कलर मध्ये, वेगळ्या कलर मध्ये दाखवतो. BC ह्या त्रिकोणाचा पाया आहे हा. आणि तसंच तो कोणत्या, याही त्रिकोणाचा पाया आहे ना. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा पाया काय भेटतो तुम्हाला, समान भेटतो, इक्वल भेटतो ना. मग पहिला लिहू आपण ते सोल्युशन. गणित सोडवताना कसं लिहायचं, जे काय दिले ते लिहायचं. त्रिकोण कोणता, ABC अँड आणि असल्या त्रिकोण PQR इन असा शब्द पहिला लिहा. मराठीत एकदम मध्ये लिहा. मी एकच लिहितो, मराठी इंग्रजी तुमचं तुम्ही थोडंसं समजून, मी सांगत जाईन, तुमचं तुम्ही लिहिते मी समजून घ्या. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये इनर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR सेगमेंट रेख AE is perpendicular to side BC and segment रेख DF perpendicular to side BC. बरोबर आहे, असं दिलेलं आहे. देन फाइंड द एरिया त्रिकोण. मग आता हे दिलेलं आहे, त्याचबरोबर या दोन्ही त्रिकोणाचा पाया काय येतो, तो समान होतो. सो राईट हियर ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणुले उंची, पाया गुणुले उंची छेद 1/2 पाया गुणुले उंची हाईट इंटू. मग पायाला पाय काय जाईल, 1/2 निघून जाईल. ओके, पाया त्या त्रिकोणा पहिल्या ABC या त्रिकोणाचा पाया कोण होतो, BC होतो ना, तो इथली BC. सो BC इंटू उंची काय होते या लहान त्रिकोणाची AE होते. सो राईट हियर AE. हाईट लिहा, हा पाया आणि उंची लिहिलं, हा पाया आणि ही हाईट, उंची आणि पाया लिहिलं. ओके, आपण आता त्या त्रिकोणाचं म्हणजे हा त्रिकोण आहे ना,
हा त्रिकोण, ह्या त्रिकोणाचा पाया काय होतो? बीसी होतो. तो बीसी पाया बेस इज बीसी. आणि हाईट काय होते? डीएफ. हाईट काय होते? निळ्या रंगाची आहे डीएफ आहे ना, डीएफ. सो राईट हिअर डीएफ. बीसी आपण बीसी निघून गेलं, राहिलं कोण? एई आपण एई आपण डीएफ राहिला. आणि पुढे हे सोडवलं तर ई किती दिले? 4 आणि डीएफ किती दिला? 6. आणि ह्याच्या पुढे आपण सोडलं बे दोन्ही ए तरीक बरोबर, म्हणजे 2/3 किती? 3. म्हणजे पुढल्या पानावरती लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल कोणता होता? दुसरा त्रिकोण. पीक्यूआर नाही तर पीक्यूआर घेतला बघा मी इथं, पीक्यूआर नाही तर कोण? डीबीएफ, डीबीसी, डीबीसी. तर तेवढं करेक्शन करा. ओके, डीबीसी बरोबर किती मिळालं आपल्याला इथं? 2/3. किती मिळालं? 2/3. म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 2:3. 2:3 आपण असं लिहू शकतो. अशा प्रकारे जर डायग्राम दिली तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म वापरून आपण हे गणित सोडवू शकतो. ओके, चला आज आपण ह्याच ठिकाणी थांबू. प्रॅक्टिस सेट 1.1 साठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. आज थांबू. धन्यवाद.